नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता सगळ्यांच्या समोर पृथ्वी मात्र आनंदीचं नाव घेतो, कारण माझ्या प्रोजेक्टची आता एक मेन जी मॉडेल आहे तर ती मात्र असेल आनंदी। आनंदीचं नाव घेतल्यानंतर शिल्पा आणि धनश्री यांना फार मोठा धक्का बसतो, परंतु आनंदीला आश्चर्याचा धक्का बसतो आणि बाकी सर्वांना फार असा आनंद झालेला असतो। आणि तेवढ्यात पृथ्वी आता परत म्हणतो की नवीन ब्रँडची जी साडी असेल तर ती आनंदी सर्वात अगोदर आता नेसून सगळ्यांच्या समोर येईल। शिल्पा रागाने आनंदीकडे बघत आहे तर आनंदी म्हणते की मी आणि म्हणते की नाही पृथ्वी, अरे मी कसं करू शकते हे? आणि पृथ्वी सर खरंच मी हे करू शकणार नाही, परंतु तुमच्या स्टाईलची आणि जी काही साड्यांची खरी एक्सप्रेशन आहे आणि मॉडेल मात्र ताईसाहेबच होत्या। म्हणजे त्यांच्या साड्या, त्यांची स्टाईल, त्यांचं उत्तम असणं आणि त्यांचंच उदाहरण तुम्ही आरती ताईंना दाखवलं होतं, म्हणजे सॅम्पल दिला होता। त्यामुळे मला असं वाटतं की मॉडेल बनण्याचा जो पहिला मान आहे तो ताईसाहेबांचाच असला पाहिजे। तेव्हा आता पृथ्वी म्हणतो की आनंदी हे विषय फक्त कपड्यांचा, साड्यांचा आणि चॉईसचा नाही, अगं तू मला समजावलंस म्हणून मात्र मिस्टर युगंधर निंबाळकर आहे तर त्यांच्याशी बोलण्याची माझी हिंमत झाली आणि ती हिंमत मला तू दिली। आणि हे मात्र आता मी त्यांच्यावर इतकं चिडलो होतो कारण जे आमच्यामध्ये झालं होतं त्यामुळे मी कधीही हा बिझनेस त्यांच्याशी डील करू शकलो नसतो, पण तू मला समजावलं म्हणून मी मात्र मागे फिरलो। आणि हे अगं ताई, आनंदी ताई, हा जो काही सोहळा उभा राहतोय आणि हा सगळा सोहळा आनंदी आज तुझ्यामुळे उभा राहत आहे। आणि तेवढ्यात मात्र तर शिल्पा रागानेच म्हणते की नाही पृथ्वी, अरे हिच्यामुळे काहीच झालेलं नाही, तू तिचा म्हणजे लगेच असा विचार करू नकोस। हे सगळं जे काही झालेलं आहे ते फक्त आणि फक्त तुझ्या आईच्या आशीर्वादामुळे झालेलं आहे, लक्षात घे। तुझ्या आईच्या आशीर्वादाने तुझे आणि तुझ्या बाबांचे संबंध हे चांगले झालेले आहेत। यामध्ये जे काही श्रेय आहे ते फक्त तुझ्या आईचं आहे आणि दुसरं कुणाचं सुद्धा नाही। तेव्हा लगेच आता पृथ्वी हा आत्याला म्हणतो की आत्या, मला एक काम वाटतं, म्हणजे नक्की काय वाटतं की तुम्ही दोघी मात्र एकत्र असं करावं, जे काही मॉडेलिंगचं काम आहे ते एकत्र करावं। आणि हो का नाही मिताली? तर मिताली खुश होत म्हणते की हो, एकदम अशी छान आयडिया आहे आणि दोघी एकत्र मात्र हा रॅम्प करतील आणि खरंच किती छान वाटेल। तेव्हा पृथ्वी म्हणतो की एक्झॅक्टली आपण हेच करूयात, कारण किती काही झालं तरी आज आनंदीमुळे हा दिवस उजडलेला आहे, त्यामुळे तिचं क्रेडिट मात्र मला हिरावून घ्यायचं नाही। आणि हे जे काही मला स्टाईलचं इन्स्पिरेशन आहे तर ते तुझ्याकडून मिळालेलं आहे आनंदी, आणि ह्या सगळ्याला मात्र तूच आता अगदी म्हणजे साजिसे आहे आणि तुझ्यामुळे हे शक्य होऊ शकलं। आणि तुम्ही दोघी मात्र एकत्र आता स्टेजवरती जे काही साड्यांचं मॉडेल आहे तर ते करू शकतात। तर शिल्पा रागाने म्हणते की ते शक्य नाही, ते कधीच शक्य होणार नाही असे बोलून मात्र ती आता आनंदीच्या जवळ येते, आनंदीच्या समोर येऊन उभी राहते। त्यामुळे पृथ्वी आता तूच ठरवायचं आहे की तुला कोण हवं आहे। आणि तेवढ्यात आता तिथे युगंधर येतो। युगंधर मात्र आता हे सगळं काही ऐकतो आणि तो ताईला म्हणतो की बाद झालं ताई, पृथ्वी जे काही म्हणतो ते एकदम बरोबर आहे, आनंदीने जे काही केलेलं आहे ना त्याचा मान तिला मिळालाच पाहिजे। तेव्हा आता पृथ्वीला फारच आनंद होतो। पृथ्वी आता गालातल्या गालात हसत असतो। माई आणि बापूंना सुद्धा खूपच आनंद होतो। तेव्हा युगंधर हा आनंदीला म्हणजे आता मान देतो आणि ताईला म्हणतो की हे ताई, तू पृथ्वी, मिताली या सगळ्यांना मात्र आता आपल्या मुलांचा मान देऊन मोठं केलेलं आहे आणि त्यामुळे मात्र एवढा अधिकार तुझा ज्या घरावर आहे या घरावर, तेवढाच अधिकार मात्र आता पृथ्वीच्या कार्यक्रमावर सुद्धा आहे। त्यामुळे संध्याकाळी होणाऱ्या कार्यक्रमामध्ये मात्र तुमच्या दोघींचा तेवढाच अधिकार आहे। तुम्ही दोघींनी मात्र हा जो काही शो आहे तो एकत्र करायचा, एकत्र मात्र आता दोघींचाही असा हा प्रोजेक्ट लॉन्च झाला पाहिजे। आणि तेव्हा आता पृथ्वी आत्याच्या जवळ येतो, आत्याच्या खांद्यावर हात ठेवून तो आत्याला जवळ घेतो आणि म्हणतो की आत्या प्लीज आनंदीला म्हणजे परवानगी दे। आत्या तू माझ्यासाठी एवढं सुद्धा करणार नाही का असं विचारतो। तेव्हा आता शेवटी आत्या खाली मान घालते, तिला ऐकावंच लागतं। आणि शिल्पा आता थोडीशी बाजूला होते तर मिताली तिच्या जवळ येते आणि म्हणते की आत्तू, अगं आत्तू प्लीज हो म्हण ना। हो, तर आत्या काही बोलत नसते। आणि तेवढ्यात युगंधर म्हणतो की संध्याकाळच्या ह्या कार्यक्रमाला शिल्पाताई आणि आनंदी एकत्र वॉक करतील। आणि तेव्हा पृथ्वी म्हणतो की अहो पण, आणि तेवढ्यात युगंधर मात्र पृथ्वीला म्हणतो की मी म्हंटलो तर विषय संपला। आणि तेवढ्यात मिताली आता आत्याला समजावत असते की आत्तू प्लीज, अगं हो म्हण ना प्लीज। आणि पृथ्वी सुद्धा आता म्हणतो की आत्या प्लीज। आता सगळेजण आता शिल्पा आत्याला अगदी परवानगी देना म्हणून खूप तयार करत असतात, विनवण्या करतात। तेव्हा आता माई म्हणते की हे अगं शिल्पा, अगं हो म्हणून टाक ना, मुलांच्या आनंदातच आपला आनंद आहे बाळा। तेव्हा आता बापू म्हणतात की अगं शिल्पा हो म्हण ना, आता नाही म्हणू नकोस। तेव्हा शिल्पा आता पृथ्वी आणि मिताली या दोघांकडे बघते तर ठीक आहे असं म्हणते आणि शेवटी परवानगी देऊन टाकते। तेव्हा मात्र आता युगंधर आत्याने परवानगी दिल्यानंतर शिर्केंना बोलवतो आणि पृथ्वी, मिताली या दोघांना सुद्धा जवळ बोलावतो। तेव्हा युगंधर आता त्या सगळ्यांना म्हणतो की तुम्ही आतमध्ये जा, सगळ्या कार्यक्रमाची तयारी करा, कारण संध्याकाळी प्रेसवाले सुद्धा येणार आहेत।
आणि गावातील सगळे मोठे मंडळी, आपले VIP लोक आहे ते सगळे येणार आहेत. तर त्यामुळे आता हा अगदी कार्यक्रम व्यवस्थित व्हायला हवा, कारण पृथ्वीचा पहिला लॉन्च आहे आणि हे सगळं दणक्यात व्हायला पाहिजे, हो की नाही? तेव्हा आता शिर्के म्हणतात की मालक साहेब तुम्ही काही काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित मी मॅनेज करतो. तेव्हा आता युगंधर आपल्या रूम मध्ये निघून जातो आणि आता पृथ्वी आणि मिताली ते सुद्धा तयारीला लागतात. आनंदी, शिल्पा आणि धनश्री तेथे उभे आहेत. माई आणि बाप्पू सुद्धा आपल्या रूम मध्ये निघून गेलेले आहेत. तेव्हा आनंदी जायला निघते, तर आता ही शिल्पा रागाने तिला म्हणते की तू थांब ग, आणि ती आनंदीला म्हणते की तुझ्या बरोबर मी स्टेजवर चालणार आहे, म्हणून तू हुरळून जाऊ नकोस, आणि हे सगळं काही मी पृथ्वीच्या आनंदासाठी करत आहे, हे लक्षात ठेव. तुझ्यासारख्या गरीब आणि लायकी नसणाऱ्या माणसामुळे एकतर माझं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे, त्यामुळे लायकीत राहायचं, असे बोलून आता शिल्पा रागाने तोरतच आतमध्ये निघून जाते आणि धनश्री सुद्धा. बिचारे आनंदीला खूप वाईट वाटतं. त्यानंतर मात्र इकडे पृथ्वी आणि मिताली आता जे साड्यांचे बॉक्स आलेले आहेत, रेडीमेड साड्यांचे त्यांनी तयार केलेले, तर ते आतमध्ये उघडून बघतात. तर पृथ्वी खुश होतो आणि म्हणतो की मिताली अगं बघ ना किती सुंदर साड्या आहे, आणि मला असं वाटतं शिल्पा त्या आणि आनंदी जेव्हा या साड्या नेसून बाहेर रेम वॉक करतील तेव्हा खरंच खूप युनिक वाटेल आणि पूर्ण मीडियाला हे आवडणार आहे. तेव्हा लगेच आता मिताली म्हणते की हो ते तर आहेच, आणि ह्या साड्या किती सुंदर झालेल्या आहे बघ ना, नक्कीच आवडतील. आणि मला एक गोष्ट सांग बरं, तू आपल्या ब्रँडचं नाव काय ठेवलेलं आहे? आपल्या साड्याच्या ब्रँडचं तू काही ठरवलं हो की नाही? तेव्हा लगेच पृथ्वी म्हणतो की हो ठरवलेलं आहे, आणि पृथ्वी आता म्हणतो की हे बघ अगदी परफेक्ट नाव मी ठरवलेलं आहे, एकदम परफेक्ट. तेव्हा आता लगेच ही खुशत म्हणते की अरे सांग ना, सांग लवकरात लवकर सांग. तेव्हा पृथ्वी म्हणतो की मी तुला हे सुद्धा सांगतो की हे सुद्धा मी ठरवलेलं आहे, आणि हे जे नाव आहे ते आता मी कुणाला न सांगता प्रेस कॉन्फरन्स मध्ये अनाऊन्स करणार आहे. ते ऐकून आता मिताली खुश होते आणि म्हणते की तू आता मला सुद्धा सांगणार नाही, बहिणीला सुद्धा? आणि बरं ठीक आहे नको सांगू, राहून दे, आणि चल एकतर आपल्याकडे वेळ फार कमी आहे, उशीर झालेला आहे, मला आनंदी आणि आत्या या दोघींना रेडी करायचं आहे, त्यांना साड्या सुद्धा नेसवायच्या आहे, रॅम ऑक साठी तयार सुद्धा करायचं आहे, आणि जर तुला काही लागलं तर तुम्हाला नक्की सांग, ओके बाय. आणि आता ती आत्याला आणि आनंदीला आवाज देत बाहेर जाते त्यांच्या रूममध्ये. त्यानंतर पृथ्वी इतका खुश असतो. पृथ्वी म्हणतो की आज जे काही नाव मी आता हे ब्रँडचं अनाऊन्स करेल त्यामुळे मला म्हणजे पूर्ण खात्री आहे की मिस्टर युगंधर निंबाळकर यांना ते प्रचंड आवडेल. आई आणि त्यांच्या नावाचा हा जो काही मान आहे त्या दोघांचं अगदी हे नाव ऐकून त्यांना खरंच प्रचंड माझ्याबद्दल अभिमान वाटेल. त्यानंतर इकडे बाहेर शिर्के सगळ्या आता त्या डेकोरेशन वाल्याला म्हणतात की स्टेज अगदी व्यवस्थित व्हायला हवा, आणि हा इव्हेंट इतका महत्त्वाचा आहे, काही व्हायला नको. एकतर मालक साहेबांचा सक्त हुकूम आहे की सगळं काही काम अगदी चोख पाहिजे, एकदम असं परफेक्ट पाहिजे, त्यामुळे पटकन आता पटपट असे हात चालवा. तेव्हा मिताली विचारते की काका सगळं काही परफेक्ट झालेलं आहे ना, व्यवस्थित झालेलं आहे, तू काही काळजी करू नकोस. आणि तेव्हा मिताली मात्र आता सगळं काही बघते आणि खूपच छान झालेलं आहे असं म्हणते, आणि आनंदीला विचारते की आनंदी अगं तू आत्याला बघितलंस का? एक काम कर, आत्या कुठे दिसत नाही सकाळपासून. आनंदी म्हणते की मिताली अहो ताईसाहेब येतच असतील, नक्की इथेच कुठेतरी असतील. तेवढ्यात मात्र आता ही शिल्पा तिथे तोऱ्यातच येते, आणि आत्याच्या हातात मात्र तांब्या असतो देवाचा, आणि ती सगळीकडे आता गंगाजल शिंपडत असते. तेव्हा सगळेजण आता पाहत असतात की आत्याचं नक्की काय सुरू आहे, आणि तेवढ्यात मिताली म्हणते की आत्तू अगं तू हे काय करतेस? आत्या काही बोलत नसते, आणि आता मात्र मंत्र म्हणत ती ते गंगाजल शिंपडत असते. तेव्हा मिताली पुन्हा तिचा हात धरते आणि विचारते की आत्तू अगं तू काय करतेस? तेव्हा आता शिल्पा आत्या म्हणते की अगं गंगाजल शिपडते. त्यावरती आता लगेच मिताली म्हणते की ही वेळ आहे का गंगाजल शिपटण्याची? तेव्हा आता शिल्पा आत्या म्हणते की अगं संध्याकाळी मला इकडे चालायचं आहे, म्हणून सगळे काही जागा हे सगळं काही मी पवित्र करत आहे. आणि तेवढ्यात आनंदी म्हणते की मला माहिती आहे की खरंच तुमच्या मनाची अवस्था काय असेल, आणि तुमच्या स्वाभिमानासाठी हे सगळं किती अवघड असेल ते, आणि तुमच्या मनाची अवस्था मी खरं समजू शकते. तेव्हा लगेच आता शिल्पा आत्या म्हणते अगं बस 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 बस, उगाच मात्र आता हे गोड शब्द बोलून मला मात्र अगदी भडकवण्याचा प्रयत्न करू नकोस, काही उपयोग नाही होणार. तेव्हा आता मिताली म्हणते की हे बघ आत्तू अगं आजच्या दिवस तरी आता हे सगळं काही बाजूला ठेव, अगं किती छान डेकोरेशन वगैरे झालेलं आहे, आणि हे सगळं आपण दादासाठी केलेलं आहे तर, आणि मी तुमच्यासाठी काय आणलं म्हणून बघा, म्हणून लगेच ते साडींचे बॉक्स दाखवते आणि साड्या आणलेल्या आहे असं म्हणते. आणि तेव्हा मात्र आता त्या साड्या आहेत तर ती दाखवते आणि म्हणते साड्या कशा आहेत. तेव्हा शिल्पा आत्या खूपच खुश होते आणि म्हणते की बघा सूत सुद्धा खूपच छान आहे. आणि तेव्हा आनंदीला सुद्धा आता साडी दाखवते, तिचा हात धरते आणि हातात जे काही हात आहे तर त्या साडीवरून फिरवत असते आणि विचारते की आनंदी अगं सांग ना साडी कशी आहे. तेव्हा आनंदी खूपच छान खुश होते आणि म्हणते
की खूपच छान आहे, खूपच सुंदर. त्यानंतर मात्र आता आनंदी आणि शिल्पा दोघेही खुश होतात साड्या बघून. तर मिताली म्हणते की तुम्हाला माहिती आहे का या साड्यात असं विशेष काय आहे, कारण या साडीमध्ये आता आम्ही पॉकेट लावलेलं आहे. त्यावरती आता शिल्पा विचारते की म्हणजे पॉकेट म्हणजे का लावलेत. तेव्हा आता मिताली सांगते अगं हे बघ आतू, आजकालची फॅशनची दुनिया आहे, काहीतरी युनिक अशी आयडिया. तेव्हा लगेच कशी वाटली असं खुश होत विचारते. शिल्पा म्हणते की कमाल आहे. आनंदी तर खूपच खुश होते. त्यानंतर मात्र आता लगेच मिताली म्हणते की चला साड्या सुद्धा बघून झालेला आहे, तुमचा मूड सुद्धा खूपच छान आहे, मग आपण आता रॅम ऑकची एक प्रॅक्टिस करूयात आणि प्लीज प्लीज करत असते. आणि आनंदीला म्हणते की आनंदी आता आत्या तयार होते आणि आनंदीला धरून ती आता हाताला धरते आणि स्टेजवर घेऊन येते. तेव्हा शिल्पा आणि आनंदी स्टेजवर येतात आणि आता ह्या रॅम ऑकची ते तयारी करत असतात. शिर्के म्हणतात की आनंदी अगं एकदम सांभाळून. तर आनंदी म्हणते की हो हो शिर्के. आणि हे बघा शिर्के सर आता मात्र आणि आता मिताली म्हणते की मी म्युझिक प्ले करते आणि तुम्हाला मस्त ऑक करून दाखवते. तेव्हा लगेच आता मितालीने म्युझिक सुरू केलेलं असतं आणि मस्त ती स्टाईल करत आता चालत येत असते. चालायचं कसं, स्टाईल कशी करायची, कमरेची हालचाल कशी करायची आणि जो काही स्टेजवर आल्यानंतर आपला जो काही कमरेचा खिसा आहे तो कसा दाखवायचा आहे, हे सगळं काही मात्र आता ती व्यवस्थित समजावून सांगत असते. आता आनंदी फक्त तिच्या बोलण्याकडे लक्ष देत असते, कारण आनंदीला दिसत नाही. आनंदी हावभावावरून सगळं काही लक्षात घेत असते आणि आता शिल्पा बारीक लक्ष देऊन पाहत असते. त्यानंतर मिताली पुढे म्हणते की मागे कसं वळवायचं, कारण जेव्हा आपण खिसा दाखवतो त्यानंतर असं मागे वळून पुन्हा यायचं आणि चालण्याची सेंटरला आता आल्यानंतर कसे पायाची ऍक्टिंग वगैरे करायची हे सगळं काही ती शिकवते. आणि सेंटरला आल्यानंतर तुम्हाला फ्रंट प्रोफाईल द्यायचं आहे, एवढंच तुम्हाला करायचं आहे असे बोलून ती आनंदीचा हात धरते तिच्या साडीवरून. मात्र ती हात फिरवत म्हणते की आनंदी हे बघ ही आपली साडी असणार आहे आणि त्याच्या डाव्या साईडला मात्र आपलं पॉकेट असणार आहे. तेव्हा आनंदीला हाताला धरून मात्र ती सगळं काही आता दाखवत असते. तसं आनंदी समजावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. शिर्के आता खुश होत बघत आहे आणि ऑक केल्यानंतर आता एंडला जेव्हा आपण जातो तेव्हा हा हात आहे तर तो आपल्या पॉकेटवर ठेवायचा आणि मग आपल्याला पोच द्यायची आहे. म्हणजे आपली ही युनिक आयडिया आहे तर ती पूर्णपणे आपल्या जगासमोर येईल, कळालं. तेव्हा आनंदी म्हणते की हो. तर आता मिताली तिला म्हणते की चल मी तुला धरते आणि हळूहळू तुला घेऊन जाते. आणि आता मात्र ती आनंदीला तसं चालवत असते आणि म्हणते की हे बघ हळूहळू जेव्हा आपण आता इथे सेंटरला येतो आणि तेथून आता लेफ्ट जो काही प्रोफाईल आहे तर तो खिशामध्ये हात घालून पॉकेटमध्ये आपल्याला दाखवायचा आहे. आणि ते झाल्यानंतर आता आपल्याला पूर्ण असं गोल फिरायचं आहे. तेव्हा ती आनंदीला फिरवते आणि पूर्ण ऑक करायचं आहे. तेव्हा आता शिल्पा पाहतच असते. आनंदीला ती मात्र प्रॅक्टिस करून दाखवत असते. जेव्हा ती आता सेंटरला घेऊन येते आणि म्हणते की इथे आल्यानंतर आपल्याला सेंटर जो काही फ्रंट प्रोफाईल आहे तर तो द्यायचा आहे, एवढंच आहे. ओके आनंदी, ओके आतू. आणि शिल्पाला म्हणते की आतू तू प्लीज आता मला करून दाखव बेस्ट. एकदम आतूला ती तयार करत असते. आता शिल्पा आत्या तर खूपच खुश होते आणि लगेच मात्र आता ती प्रॅक्टिस करायला म्हणजे ती करून दाखवते. आणि तसतशी आता शिल्पा चालत येते जसं मितालीने सांगितलं आहे त्याचप्रमाणे. तेव्हा आता मिताली खूपच खुश होते आणि म्हणते की परफेक्ट, एकदम परफेक्ट आतू, खरंच एकदम छान असं. त्यानंतर मात्र आता पॉकेटमध्ये कसा हात घालायचा आहे ते मात्र आता ती करते. तर लगेच आता मिताली म्हणते की यस यस एकदम परफेक्ट, वेल डन आतू, खूपच छान. तेव्हा आता शिल्पा एकदम अशी परफेक्ट करत असते. तेव्हा मात्र आता शिल्पाचा जो काही ऑक आहे तो एकदम परफेक्ट होतो. मिताली छान छान टाळ्या वाजवते, एकदम परफेक्ट असं खुश होत म्हणत आनंदीच्या जवळ येते आणि आनंदीला म्हणते की आनंदी आता तुला ऑक करायचं आहे लवकरात लवकर, सो मी तुला सेंटरला घेऊन जाते, मग तू तसा ऑक कर. तेव्हा मिताली तिला सेंटरला घेऊन येते आणि तेवढ्यात मात्र आनंदी चालता चालता तिचा आता तोल आता व्यवस्थित कडेला गेलेला असतो. तेव्हा मिताली म्हणते की आनंदी अगं असं नाही, जरा इकडे हो, जरा स्टेजवर मध्यभागी. आणि तेव्हा आता आनंदी एकदम कडेला आलेली असते आणि तेव्हा आता सगळ्यांना असं वाटतं की आनंदी पडणार. तोच लगेच आनंदीचा पाय घसरतो, कारण ती एकदम असं कडेला आलेली असते आणि एकदम कडेला आल्यानंतर मात्र तिचा पाय घसरतो आणि ती खाली पडते. मिताली, शिर्के हे सगळेजण आता आनंदी करत धावतच जातात. आनंदी आता पडलेली असते आणि तेवढ्यात सुनीताताई आनंदीला धरतात आणि मिताली सुद्धा. आनंदी पडलेली आहे. शिल्पा तर डोक्याला हात लावते, कारण तिला रागच येत असतो आणि आनंदीच्या हाताला लागलेलं असतं. शिर्के म्हणतात की काय झालं आनंदी, तुला दुखापत तर झालेली नाही ना. तेव्हा आनंदी म्हणते की नाही मी ठीक आहे. आनंदीच्या हाताला लागलेलं असतं पण तरी सुद्धा म्हणते की नाही मी ठीक आहे. तेव्हा आनंदी म्हणते की नाही अहो तुम्ही काळजी करू नका, मी ठीक आहे. तेवढ्यात मिताली मात्र आता लगेच आतूला म्हणते की आतू हे बघ प्लीज माझी तुला एक रिक्वेस्ट होती, प्लीज तू माझा ऐकशील का, प्लीज प्लीज आतू प्लीज. तुझा काही हा रॅम्प ऑक आहे तो आनंदीच्या सोबत करशील का असं विचारते, ते पण तिचा हात धरून. शिल्पाला फारच राग येतो. शिल्पा जोरात ओरडते की काय बोलतेस. तेव्हा मिताली तरी सुद्धा म्हणते की आतू प्लीज, अगं मी तुला रिक्वेस्ट करत आहे प्लीज.
परंतु आता ही शिल्पा ऐकायला काही तयारच नसते. नाही म्हणते स्पष्ट आणि म्हणते की बघ ती सरळ चालू शकत नाही, तिला स्टेजचा अंदाज सुद्धा येत नाही. प्लीज प्लीज अगं बघ ना, आपण इतकं छान डेकोरेशन केलेलं आहे दादासाठी, अगं प्लीज आत्तू प्लीज दादूसाठी तरी कर ना. शिल्पा स्पष्ट म्हणते की ते शक्य नाही, मी नाही करू शकत. पण तरी सुद्धा मिताली म्हणते की अगं आत्तू प्लीज आपल्या पृथ्वी दादासाठी कर ना तू इतकं, एक छोटीशी रिक्वेस्ट आहे प्लीज कर ना, आपल्या दादासाठी कर ना. जेव्हा आता मिताली तिला अगदी विनवण्या करत आहे तर शिल्पा काही न बोलता आता आनंदीच्या समोर येते आणि मिताली मात्र आता शिल्पाकडे पाहत असते आणि रागाने मात्र ती आता आनंदीचा हात धरते, ते पण हिसक्यानेच, आणि आनंदीला ओढत ओढत स्टेजवर आणते. तेव्हा मिताली म्हणते की परफेक्ट, एकदम परफेक्ट. बिचारे आनंदीला त्रास होतोय तर कारण शिल्पाने रागाने तिचा हात हिसकावलेला असतो आणि शिर्के आणि सुनीता यांना हे बघून खूप वाईट वाटतं. आणि आता शिल्पा इतकं रागरागाने करत असते कारण तिचं आता मन सुद्धा भरून आलेलं असतं. जेव्हा ती आनंदीला हिसक्याने ओढत असते तेव्हा तिच्या डोळ्यातून पाणी येतं आणि डोळ्यातून पाणी आल्या क्षणी ती मात्र जेव्हा आनंदीला ओढून आणते तर ते पाणी आता जे काही हात शिल्पाने आनंदीचं धरलेलं आहे तर आनंदीच्या हातावर ते पाणी पडतं. आनंदीला हे समजतं की शिल्पाताई रडत आहे. तेव्हा शिल्पा रागाने मात्र तो आनंदीचा हात धरून ते जे काही रॅम्प वॉकची प्रॅक्टिस आहे तर ती प्रॅक्टिस मात्र करत असते. आनंदीचा हात हाताने धरते आणि मेन सेंटरला आल्यानंतर जे काही पॉकेट दाखवायचं आहे तर तेथे आनंदीचा हात धरून तो लावते कमरेला आणि तिचा सुद्धा लावते आणि परत मात्र ती आनंदीच्या हाताला धरून पुन्हा आता मेन फ्रंट जे काही सेंटर आहे तर तेथे येते आणि जोरात आनंदीचा हात हिसकावून तिला बाजूला ढकलून देते. तर मिताली म्हणते की एकदम परफेक्ट, एकदम असा सुपर असा वॉक होता, एकदम छान झालेला आहे. तेवढ्यात मात्र आता मिताली जेव्हा शिल्पाच्या जवळ येते, शिल्पा रडत आहे तिला समजतं आणि विचारते की आत्तू काय झालं. तेव्हा शिल्पा तिच्यावर ओरडते की ब्लस हे शक्य नाही, अगं थोडासा विचार कर, अगं ही असं डोक्याला पट्टी घेऊन असं वॉक करणार आहे का, म्हणजे येणारे जाणारे जे लोक आहे तर ते हिच्या पट्टीला बघणार की हिच्या साड्यांना बघणार. तेवढ्यात युगंधर तेथे आलेला असतो कारण शिल्पा जोरात ओरडलेली असते. तेव्हा आता शिल्पा मितालीला म्हणते की थोडासा विचार कर, अगं इतका मोठा खर्च केलेला आहे आणि इतका मोठा खर्च मात्र युगंधर करत आहे या इतक्या मोठ्या इव्हेंटसाठी. आता हे सगळं काय सुरू आहे, आपण हे सगळं काय करतो की साड्या लॉन्च करण्यासाठी की हिला बघण्यासाठी करतो. त्यामुळे मिताली मी तुला सांगते, स्पष्ट सांगून ठेवते, तू ह्या आनंदीला चालायला देऊ नकोस. तेव्हा आता लगेच मिताली म्हणते की आत्तू अगं शांत हो आणि प्लीज माझं ऐकून घे, डॉक्टरांशी बोलणं झालेलं आहे, हे बघ पट्टी संध्याकाळपर्यंत निघून जाईल. तेव्हा शिल्पा रागाने म्हणते की ती पट्टी निघून जाईल आणि त्याचे जे काही वन आहे त्याचं काय करशील तू, आणि लोक मात्र तिच्या वनाकडे बघतील आणि साड्यांना नाही बघणार. तेव्हा आता मिताली म्हणते की आत्तू हे बघ, तू फक्त रिलॅक्स हो, शांत हो आणि ऑक्ससाठी रेडी राहा, बाकी काही नको. तेव्हा मात्र आता रागाने आता लगेच ती म्हणते की मी तुम्हाला जे सांगितलेलं आहे तर ते सांगितलं, तुम्हाला शेवटी जे हवं आहे तर तुम्ही तेच करा. आणि रागाने मात्र आता ती आनंदीकडे बघते आणि तेथून जायला निघते. तोऱ्यातच मात्र आता रागाने तिथून आतमध्ये निघून जाते. तेव्हा आता युगंधर शिर्के हे सगळं काही पाहत असतात तर आनंदी मितालीला म्हणते की हे बघ मिताली अगं तू ऐक ना, ताईसाहेब एकदम बरोबर बोलत आहे, अगं माझ्या डोक्यावर असणार ही पट्टी आणि जखम खरंच छान नाही दिसणार, अगं पृथ्वीचा इतका मोठा इव्हेंट आहे लॉन्चचा आणि मीडियावाले येणार आहे की लोक आणि इतके पाहुणे येणार आहेत, मग खरंच हे नाही चालू शकत ग, आणि हे बघ रॅम्प वॉक वगैरे आहे ना ते राहून दे, माझं प्लीज नकोय. तर मिताली तिला समजावते. मिताली म्हणते की आनंदी तू शांत राहा, रिलॅक्स हो बरं, हे बघ जरा विचार करू नकोस आणि हे बघ तुला टेन्शन घेण्याची काही गरज नाही, मी आहे, मी बघेल सगळं, फक्त चिल राहा, बाकी काही करू नको आणि ऑक साठी रेडी राहा. हे बघ आता मला खूप काम आहेत, मला जायचं आहे, त्यामुळे तू इथेच थांब, ओके. तेव्हा आता मिताली त्या साड्या वगैरे घेऊन मात्र आतमध्ये जाते. तर शिर्के आता सगळ्यांना म्हणतात की चला सगळ्यांनी मात्र आपापल्या कामाला लागा, पटकन सगळं काही काम आहे तर ते उरकून घ्या, सुनीताला सुद्धा म्हणतात. आणि तेवढ्यात युगंधर मात्र आनंदीकडे स्टेजवर येतो. आनंदीला समजतं की नक्की युगंधर मालक साहेब आलेले आहे. तेव्हा युगंधर आनंदीकडे पाहत असतो आणि आनंदी आता युगंधरकडे. तेव्हा आता आनंदीला काही समजत नसतं परंतु आता तिला खरंच समजतं की आता मालक साहेब आलेले आहेत. तेव्हा युगंधर काहीतरी विचार करत असतो. तर शेवटी आता मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जो काही हा इव्हेंट आहे तर तो इव्हेंट अगदी म्हणजे मस्त सुरू झालेला असतो आणि आता शिल्पा खूप छान तयार झालेली असते मॉडेल म्हणून आणि शिल्पा आता सगळ्यांच्या समोर स्टेजवर येते आणि मस्त ती आपला जो काही रॅम्प वॉक आहे तर ते करत असते. आता सेंटरला येते आणि जे काही पॉकेट आहे तर ते पॉकेट ती दाखवत असते. तिचा रॅम्प वॉक सुरू असताना मात्र आता लगेच आनंदी आतमध्येच असते. आनंदी आतमध्ये असताना तिला आता जे काही झुंबर आहे तर ते झुंबराचा आवाज येतो. झुंबर खाली पडणार आहे तिच्या लक्षात येतं. तेव्हा ती घाबरते. ती लगेच आरतीला आवाज देते आणि म्हणते की आरती ताई बहुतेक स्टेजवरचं जे झुंबर आहे तर ते खाली पडत आहे.
पृथ्वीच्या इव्हेंटमध्ये मात्र काही अडथळे यायला नको, तेव्हा आरती खूपच घाबरते आणि आनंदी म्हणते की तू पटकन कामगारांना बोलवायला जा, तोपर्यंत मात्र मी ही झुंबर खाली आडून ठेवते, तू कामगारांना घेऊन ये म्हणजे सगळं काही व्यवस्थित होईल. आणि आरती धावतच मात्र जायला निघणार. तोच लगेच आता हा विद्याधर बाहेरून दरवाजाची कडी लावून घेतो आणि आरतीला आतमध्ये कोंडतो, जेणेकरून आरती कामगारांना बोलवायला जाऊ शकणार नाही. त्यानंतर मात्र आता इकडे हा विद्याधर आता जे काही युगंधर, पृथ्वी हे सगळेजण एकत्र नटून थटून स्टेजवर उभे आहेत. तर विद्याधर तेथे येतो आणि पृथ्वीला म्हणतो की तो इथे मध्यभागी उभा असला पाहिजे. आणि आता मात्र तो त्यांना उभं करतो आणि त्याच वेळेस मात्र झुंबर त्यांच्या अंगावर पडणार. तर आनंदीने ते आता त्याची दोर ओढून धरलेली असते आणि विद्याधर मात्र आता आनंदीच्या जवळ येतो आणि आनंदीला म्हणतो की आनंदी, अगं झुंबर पकडून तू लेकाचा कार्यक्रम वाचवायला निघालीस का? म्हणून तो तेलाची बॉटल घेतो आणि त्या दाव्यावर मात्र तेल टाकतो. तिच्या पायाच्या खाली सुद्धा गोल रिंगणात तेल टाकतो आणि तिचा पाय सुद्धा घसरेल आणि जेणेकरून हात सुद्धा घसरतील आणि म्हणतो की बघूयात आता कोण कुणाला वाचवेल म्हणून. बाहेर मात्र आता जे काही आता हे दोर तिच्या हातातून सुटलेला असतो. बाहेर सगळेजण आता मध्यभागी उभे आहेत आणि तेवढ्यात आनंदीच्या हातामधून आता ते झुंबर सुटतं आणि ते झुंबर आता खाली पडलेलं असतं. तेव्हा मित्रांनो, आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.